डॉक्टर प्रियांशी 27 वर्षाची झाली होती, पण तिने अजून लग्न केलं नव्हतं. याचं कारण म्हणजे तिला पुढे शिकून आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं होतं. जी स्वप्न तिने पाहिली होती ती सर्व स्वप्न तिला पूर्ण करायची होती. तिला स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर लग्न करायचं होतं, पण त्यापूर्वीच तिच्या आयुष्यात एक असा भयंकर प्रसंग घडला की तिच्या आयुष्याचा पूर्ण खेळखंडोबा झाला. त्याला कारण होतं आजकाल समाजात पसरलेल्या वाईट गोष्टी. ती एक अशी मुलगी होती जी फक्त आपल्या कामावरच लक्ष द्यायची. ती कोणावर जास्त लक्ष देत नव्हती, ती आपल्या कामाशी काम ठेवायची. डॉक्टर प्रियांशी ही जनावरांची डॉक्टर होती आणि तिच्या घरापासून तिचं ऑफिस सुमारे 30 ते 35 किलोमीटर दूर होतं. हैदराबादची राहणारी डॉक्टर प्रियांशी हायवेवर असणाऱ्या टोल प्लाझाजवळ ती आपली स्कूटर पार्क करायची. सुमारे 10-12 किलोमीटर ती स्कूटरवरून यायची. त्यानंतर ती कॅब बुक करायची आणि त्या कॅबमधून ऑफिसला जायची आणि संध्याकाळी 5 वाजता ती परत घरी निघायची. सुमारे अर्धा पाऊण तास तिला यायला लागायचा. कधी 6 वाजता तर कधी 7 वाजता ती टोल प्लाझावरून आपली स्कूटर काढायची आणि मग घरी यायची. हाच तिचा नेहमीचा दिनक्रम होता. तिचे आईवडील तिच्या लग्नासाठी मुलगा शोधत होते. तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं होतं की जसं आपण माझ्यासाठी नवरा शोधाल, मी सहमतीने त्याच्याबरोबर आनंदात लग्न करीन. सर्व लोक खूप आनंदी होते. डॉक्टर प्रियांशी खूप चांगल्या पद्धतीने आपली ड्युटी पार पाडत होती. पण तिच्यावर काही लिंग पिसाटांची नजर पडते. काही लांडग्यांची नजर जेव्हा तिच्यावर पडली तेव्हा ते लांडगे लाल टपकू लागले. कारण डॉक्टर प्रियांशी ही दिसायला खूपच सुंदर होती. पहिल्याच नजरेत तिला पाहताच त्या नराधमांच्या तोंडातून लाळ टपकू लागली आणि ते मग तिला आपलं करण्यासाठी, तिच्याबरोबर शरीर संबंध करण्यासाठी विचार करू लागले. ते म्हणायचे, यार सामान्य मुलींचे तर बरेच स्वाद चाकले आहेत. एखादा डॉक्टरचाही स्वाद चाखून बघूया, डॉक्टर बरोबर कसा आनंद येतो, बस याच विचारावर ते काम करू लागले. डॉक्टर प्रियांशीला माहीत नव्हतं की तिच्यावर काही नराधमांच्या नजरा पडल्या आहेत. हौसेने भुकेलेले लांडगे तिच्या मागे लागले आहेत आणि ते संधीच्या शोधात आहेत की कधी संधी मिळेल आणि कधी ते तिला आपल्या हौसेचं शिकार बनवतील. ती बेखबर होती आणि रोजच्या प्रमाणे आपल्या ड्युटीवर जात होती. त्या दिवशी ती घरून निघाली होती आणि तिने आपली स्कूटर टोल नाक्यावर पार्क केली होती आणि मग कॅब बुक करून ती ऑफिस ड्युटीवर गेली होती. संध्याकाळी जेव्हा ती परत येते तेव्हा आज तिला थोडासा उशीर झाला होता. टोलनाक्यावरून तिला घरी निघताना संध्याकाळचे 7 वाजले होते. ती डिसेंबर 2024ला घडलेली घटना होती. ही घटना डिसेंबर 2024मध्ये घडली होती. तारीख होती 9 डिसेंबर 2024. संध्याकाळचे 7 वाजले होते. डॉक्टर प्रियांशी टोल प्लाझावरील पार्किंग एरियामधून आपली स्कूटर काढण्यासाठी पोहोचली. तिथे पोहोचल्यावर तिला समजलं की तिच्या स्कूटरचे पुढचे चाक पंक्चर झाले आहे. रात्री गाडी पंक्चर झाल्यामुळे ती बिचारी घाबरली. तिने पाहिलं की डिसेंबर महिन्याची रात्र आहे. डिसेंबर महिन्यात दिवसही लहान असतो. संध्याकाळी 7 वाजण्याची वेळ झालेली असते. अंधार एवढा झालेला असतो की जणू काही अर्धी रात्रच झाली आहे. थंडीचा हंगाम. आता ती कधी तिच्या घड्याळाकडे बघायची, कधी आपल्या स्कूटरकडे बघायची. ती खूपच परेशान झाली होती. 4 लोक दुरूनच तिच्या या हालचालींवर नजर ठेवून होते. ते तिच्यावर नजर रोखून तिच्याकडे पाहत होते. मित्रांनो, पुढे जे घडलं ते खूपच भयंकर होतं. या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. डॉक्टर प्रियांशी आता कधी स्कूटरकडे बघायची, कधी आपल्या घड्याळाकडे बघायची. तिला काही समजत नव्हतं की नेमकं काय करावं. 4 लांडगे तिच्यावर नजर रोखून बघत होते. खूप वेळ झाला डॉक्टर प्रियांशी गाडीपाशीच उभी होती. ती विचार करत होती की यावेळी रात्र खूप झाली आहे. हिवाळ्याची रात्र आहे. पंक्चर बनवणारा कुणी सापडणार नाही. ती कसं घरी जाणार, काय करावं या चिंतेमध्ये ती खूप परेशान झाली होती. जे 4 लोक तिला घुसमटून बघत होते, तिच्या हालचालीवर नजर ठेवून होते, त्यांच्या मनाची इच्छा तर पूर्ण झाली होती. कारण हे सर्व जाळं त्यांनी तयार केलं होतं.
आता ते चारही लोक तिच्याजवळ येतात आणि म्हणतात, मॅडम काय झालं, तुम्ही का परेशान आहात? ती म्हणते, माझी स्कूटर पंक्चर झाली आहे. असं म्हटल्यावर ते चारही जण म्हणाले, जर शक्य असेल तर आम्ही तुमची मदत करू का? त्या चारही लोकांना त्या रात्रीच्या सुनसान वेळेत प्रियांशी बघून हैराण झाली होती आणि ती घाबरली देखील होती. कारण आजकालची परिस्थिती अशी आहे, जेव्हा पूर्वीचा काळ होता तेव्हा अशा अकेलेपणात जर कुणी माणूस दिसला तर धीर यायचा. पण आजचा काळ उलटा झाला आहे. जर रात्रीच्या अंधारात किंवा सुनसान जागी तुम्हाला कुणी दुसरा माणूस दिसला तर तुमचा आत्मा थरथर कापू लागतो. तुम्ही भीतीने थरथर कापू लागता. कुठे हा मला काही नुकसान नाही पोहोचणार असा काळ सध्या आला आहे. डॉक्टर प्रियन्सीची देखील अशीच अवस्था झाली होती. ती घाबरली होती की कुठे हे चार लोक त्या एकाकी बेबस मुलीचा गैरफायदा तर घेणार नाही ना. तिने म्हटले, नाही दादा, मला काही टेन्शन नाही, आपण जा, आपलं काम करा. पण ते लोक काही ऐकत नाही. ते म्हणतात, मॅडम आम्ही बघतोय की रात्र झाली आहे, आपण एकटी मुलगी आहात आणि रात्री काही घडलं, काही अनर्थ झाला तर आम्ही जगाला काय तोंड दाखवणार? तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे? त्या चौघांच्या अशा बोलण्याने आता तिची काहीशी खात्री झाली की कदाचित हे चांगले लोक आहेत. आता होतं असं की ते विचारतात आणि डॉक्टर प्रियांशी त्यांना सांगते की माझ्या स्कूटरचा टायर पंक्चर झाला आहे आणि आता टायर पंक्चर बनवणारा कुठे मिळणार? त्यातील एक जण म्हणाला, बस एवढीच गोष्ट. मॅडम तुम्ही आम्हाला ही गोष्ट जर आधी सांगितली असती तर तुमच्या गाडीचं पंक्चर आत्तापर्यंत निघालं असतं. आता ते चौघे एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, होय, इथूनच जवळ सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर एक टायर पंक्चर बनवणारा आहे आणि त्याच हायवेवर त्याचं दुकान आहे आणि तो उशिरा रात्रीपर्यंत त्याचं दुकान उघडं ठेवतो. त्याच्याकडे आम्ही तुमचा टायरचं पंक्चर काढतो. आता ते घाईघाईने त्या स्कूटरचा टायर काढतात, कारण टायर काढण्याची साधनं जी असतात ती बहुतेक प्रत्येक गाडीबरोबर असतात. आता ते तिच्या गाडीचा पुढचा टायर काढतात आणि त्यातील एक मुलगा जो आहे तो टायर घेऊन निघून जातो. मॅडम बस आता अर्ध्या तासात आपला टायर बनवून घेऊन येतो आणि तुम्ही आरामात तुमच्या घरी निघून जा. डॉक्टर प्रियांसी जी होती ती शांतपणे तिथे उभी होती आणि तो टायर घेऊन निघून जातो. त्यानंतर ती आपल्या बहिणीशी फोनवर बोलते, सांगते की मी टोल प्लाझाजवळ उभी आहे आणि आज मला घरी यायला उशीर होऊ शकतो. माझ्या स्कूटरचा टायर पंक्चर झाला आहे आणि हे चार लोक आहेत ते माझ्या मदतीसाठी तयार आहेत. त्यातील एक भाऊ माझा टायर बनवण्यासाठी घेऊन गेला आहे. कोणत्याही प्रकारचा धोकादायक प्रकार नाही आणि गाडी पंक्चर झाल्यामुळे मला घरी यायला उशीर होऊ शकतो. तिच्या बहिणीने तिला सल्लाही दिला, बघ आजच्या काळात कोणावरही भरवसा ठेवायला नाही पाहिजे. टोल प्लाझा जवळच आहे, तिथे काही काम करणारे लोक नेहमी असतात, त्यांना तू मदत माग किंवा पोलिसांना फोन कर. काही घडलं तर काही सांगता येत नाही. अशा प्रकारे ती सुमारे 15 मिनिटं आपल्या बहिणीसोबत बोलत राहिली. तिने विचार केला होता की जोपर्यंत हा मुलगा टायर पंक्चर बनवून आणेल तोपर्यंत मी फोनवर बोलत राहील आणि तिला कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही. तेवढ्यात अचानक तो टायर बनवण्यासाठी गेलेला मुलगा होता तो 15-20 मिनिटात परत येतो. परत आल्यावर आता डॉक्टर प्रियांशी आपल्या बहिणीला म्हणते, त्या दादाने टायर पंक्चर काढून आणला आहे, आता तो टायर बसवत आहे, मी 20 मिनिटात घरी येते असे बोलून ती आपल्या बहिणीचा फोन ठेवते. आता जवळपास अर्धा तास झाला होता, म्हणून आपली बहीण नेमकी कुठे पोहोचली असेल यासाठी तिची बहीण डॉक्टर प्रियांशीच्या मोबाईलवर फोन लावते. पण आता तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. तिची बहीण वारंवार फोन करत राहिली पण प्रियांशीचा फोन स्विच ऑफ येत राहिला. तिने आपल्या वडिलांना श्रीकांत रेड्डी यांना सांगितलं की पप्पा, मी प्रियांशी दीदीसोबत आत्ताच बोलले होते, तिचा स्कूटरला पुढचा टायर पंक्चर झाला होता, 4 लोक तिच्या जवळ होते, दीदीने सांगितलं की ते मदत करत आहे आणि आता तिचा फोन स्विच ऑफ येतोय. आता तिचे वडील हे ऐकून घाबरून जातात. रात्रीचे सुमारे 9 वाजले होते. 2 तास अशा प्रकारे निघून गेले होते. आता त्यांनी आपल्या मुलाला बरोबर घेतलं, आपली मुलगी बरोबर घेतली आणि तिथे जो टोल प्लाझाच्या जवळ तिने जागा सांगितली होती तिथे ती दररोज आपली स्कूटी पार्क करायची, तिथे ते लोक पोहोचले.
पण तिथे त्यांच्या मुलीचा कुठेच पत्ता लागत नव्हता. डॉक्टर प्रियांशी दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नव्हती. तास 2 तास अशाच प्रकारे जातात आणि रात्रीचे सुमारे 12 वाजले होते. आता प्रियांशीचे वडील तिला शोधत शोधत जास्तच परेशान झाले होते. आता त्यांनी ठरवलं की पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंग कंप्लेंट द्यायची. त्यामुळे तिचे वडील शमशाबाद पोलीस ठाण्यात गेले. तिथे जाऊन ते पोलिसांना म्हणाले, साहेब, माझी मुलगी डॉक्टर प्रियांशी ही 8 वाजल्यापासून गायब झाली आहे आणि तिचा फोन देखील स्विच ऑफ येत आहे. आत्ता 2-3 तासापूर्वी तिने फोन करून सांगितलं होतं की तिच्या स्कूटरचा टायर पंक्चर झाला आहे आणि 2-4 माणसं तिच्या जवळ आहे, ते तिची मदत करत आहे. त्यानंतर तिने फोन कट केला. आम्ही परत 15-20 मिनिटांनी फोन केला, पण नंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार नोंदवली. पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली. डॉक्टर प्रियांशीचं मिसिंग झाल्याची नोंद केली आणि 2-3-4 पोलिसांना तिच्या आईवडिलांबरोबर पाठवून दिलं, श्रीकांत रेड्डी यांच्याबरोबर, आणि शोध चालू ठेवला. अशाच प्रकारे शोधत शोधत सकाळ झाली, पण मुलीचा कुठेच पत्ता लागला नाही. थकून हारून पोलिसांना परत पोलीस ठाण्यात यावं लागलं आणि तिचे घरचे जे होते, बहीण, भाऊ, वडील, तेही आपल्या घरी परत आले. आता ते खूपच परेशान होते की शेवटी त्यांची मुलगी कुठे गायब झाली आहे. तेवढ्यात सकाळी 8 वाजता पोलिसांना एक फोन येतो. समोरील व्यक्ती म्हणतो, साहेब, पुलाखाली एका 25 ते 30 वर्षीय स्त्रीजातीचा मृतदेह पडला आहे. मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे. तुम्ही लवकर पोलीस पथक घेऊन घटनास्थळी दाखल व्हा. जेव्हा पोलिसांना हा फोन आला तेव्हा प्रियांशीचे घरचे तिथे उपस्थित होते. हे ऐकताच घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण संपूर्ण रात्र झाली होती. मुलगी शोधत शोधत त्यांना ती कुठे सापडली नव्हती. आता सकाळी सकाळी ही बातमी मिळाली की एका मुलीचा पुलाखाली जळलेल्या अवस्थेत मृतदेह पडला आहे. शमशाबाद पोलीस स्टेशनमध्ये जो परिसर होता, जो टोल प्लाझाच्या जवळ होता, त्यापासून सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर ती डेड बॉडी सापडली होती. घरचे लोक खूप टेन्शनमध्ये होते, तरी ते पोलिसांच्या बरोबर गेले. पोलिसांनी त्या पुलाखाली ती बॉडी पाहिली होती. ती त्यांनी नीट निरखून बघितली, तरी त्यांना काही दिसलं नाही, कारण सुमारे 70% ती जळून गेली होती आणि तिची ओळख चेहऱ्याने किंवा कपड्यांनी कोणत्याही प्रकारे होत नव्हती. पण तिच्या मानेला एक लॉकेट होतं. तो लॉकेट जसं तिच्या बहिणीने रुचीने पाहिलं तसं ती मोठ्या मोठ्याने रडू लागली. म्हणाली, पप्पा, ही बॉडी प्रियांशी दिदीची आहे, कारण ही लॉकेट तीच घालायची. हे मी चांगल्या पद्धतीने ओळखते. या लॉकेटमुळे तिच्या बहिणीची ओळख होत आहे. बस मग काय, सर्व घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि ही बातमी जंगलातील आगीसारखी खूप लवकर सोशल मीडियामध्ये सर्वत्र पसरली. लोक रस्त्यावर उतरले होते आणि लोकांनी विरोध प्रदर्शन करायला सुरू केले होते. लवकरात लवकर हत्यारांना पकडावं. एकीकडे निर्भया हत्याकांड जे दिल्लीत घडलं होतं, मित्रांनो, त्याची झलक हैदराबादमध्ये दिसली होती. संपूर्ण शासन, प्रशासन आणि साधी जनता रस्त्यावर आली होती, इथपर्यंत की तिथल्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला होता आणि त्यांनी पोलिसांना आदेश दिला की लवकरात लवकर त्या अपराध्यांना, त्या हत्यारांना शोधून काढावं ज्यांनी या मुलीची ही हालत केली आहे. आणि मग जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा त्यात जे उघडकीस आलं ते खूपच धक्कादायक होतं, कारण त्यात सांगितलं होतं की या मुलीबरोबर खूप जबरदस्त गँगरेप झाला आहे आणि मग गँगरेप झाल्यानंतर गळा दाबल्यामुळे तिची हत्या झाली आहे आणि गळा दाबल्यानंतर मग तिची बॉडी जाळली गेली आहे. ज्यांनी या पोस्टमॉर्टम अहवाल बाहेर लिहिला तेव्हा घरच्यांना कळालं. मीडिया, सोशल मीडिया आणि आपली TV चॅनलवर जेव्हा ही बातमी सुरू झाली तेव्हा संपूर्ण हैदराबाद म्हणजे संपूर्ण साऊथ रिजन हादरून गेलं होतं आणि लोक रस्त्यावर उतरले आणि लवकरात लवकर हत्यारांना शोधून त्यांना शिक्षा मिळावी अशी मागणी लोक करू लागले होते. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की एका आठवड्याच्या आधी ते कुठेही असो त्यांना शोधावं आणि त्यांना पकडावं. आता पोलिसांनी जेव्हा आपली कारवाई सुरू केली तर इकडून तिकडून तिथूनच सुरुवात केली. जिथे डॉक्टर प्रियांशी जी होती ती आपली स्कूटर पार्क करायची,
कारण तो टोल प्लाझा होता आणि तिथे टोल प्लाझावर CCTV कॅमेरे दूरपर्यंत लावलेले असतात. म्हणून पोलिसांना माहिती होतं की त्या दरिंदांना सुगावा तिथूनच कुठून तरी लागला पाहिजे. आता जेव्हा ते CCTV फुटेज काढून पाहिले गेले तर ते 4 सहकारी लोक त्या फुटेजमध्ये दिसले. आता जेव्हा ते फुटेजमध्ये आले, त्यांचे फोटो काढले, त्यात वर्तमानपत्रात दिले गेले, त्यांचे ते फोटो वर्तमानपत्रात दिले, तेव्हा खूप लवकर पोलिसांना यश मिळाले की ते हैदराबादचेच रहिवासी होते आणि ते सारे ट्रक ड्रायव्हर होते. म्हणजे त्यात एक ट्रक ड्रायव्हर होता, त्याचं नाव होतं मोहम्मद उर्फ पाशा आणि बाकीचे 3 लोक जे होते ते अशाच प्रकारे आवारा लुच्चे लफंगे त्याचे मित्र होते, जे त्याच्या सहकारी म्हणून त्याच्याबरोबर काम करायचे आणि ते त्याच्याबरोबरच राहायचे. जेव्हा पाशाचं नाव उघडकीस आलं तेव्हा पोलीस त्याच्या घरी गेले आणि त्याला पकडून आणलं. जेव्हा त्याला पकडून आणलं तेव्हा त्याने आपला अपराध कबूल केला, कारण CCTV फुटेजमध्ये तो तिथे सापडला होता आणि मग त्याने आपल्या मदतीने आपले 3 लोकांना पकडून दिले, ज्यात एकाचं नाव नईम होतं, एकाचं नाव भुल्लर होतं आणि एकाचं नाव रवी होतं. अशा प्रकारे तिघेही जे मित्र होते ते पाशाचे जे आवारा गर्दी होते, नशेखोर होते आणि जितक्या वाईट सवय होत्या, वाईट व्यसनं होती, ती सर्व त्याच्यामध्ये होती आणि त्याच्याबरोबर ते क्लीनर म्हणून काम करायचे. बस त्यांना काय होतं की ड्रायव्हरांना साऱ्या रात्रीची माहिती असते, ते दारूबाज असतात, नशेखोरी असतात, बहुतेक अनेक जण असे नसतात, सर्व नव्हे काही जणच असे असतात, ज्यामुळे ही ओळख बदनाम होते. बाकी असे इनामदार आणि अगदी ते ड्रायव्हर तर करतात पण कधी दारू किंवा कोणत्याच नशाला हात लावत नाही, पण काही असे असतात ज्याच्यात सर्व व्यसनं असतात, इथपर्यंत की मुलीबाजीची देखील त्यांना छंद असतो. कुठली मुलगी रस्त्याने चालली, अशा पेशेवर मुली, कुठे कोठ्यावर, तरीही सवय आणि तीही त्याच प्रकारची मानसिकता त्या चौघांची होती. मोहम्मद आरिफ उर्फ पाशा जो होता त्याचं तर लग्न झालं होतं, पण बाहेर तोंड मारण्याची त्याला सवय होती. अशाच प्रकारे एक दिवस तो आपला ट्रक घेऊन जात होता. त्याने जसा टोल प्लाझावर नेऊन ट्रक पार्क केला तशी त्याची नजर एक दिवस डॉक्टर प्रियांशीवर पडली, जी तिची स्कूटर पार्किंगमध्ये लावत होती. पोलीस तपासात जी कथा त्याने सांगितली ती अशी कथा सांगितली, ती ऐकून सर्वांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि हौसेमध्ये बुडालेल्या वासनेच्या आगीत जळणाऱ्या अशा 4 मुलांची कथा उघडकीस आली. मासूम डॉक्टर प्रियांशी त्यांच्या हौसेची बळी ठरली. तो म्हणाला, मी तिला टोल प्लाझावर एक दिवस आलो आणि थोडं तिथं चहा पाणी प्यायलो. मी एक चहाची टपरीमध्ये बसलो होतो, चहाची चुस्की घेत होतो, तेवढ्यात डॉक्टर प्रियांशी आली. पार्किंगमध्ये तिने आपली स्कूटर पार्क केली. तिची सुंदरता त्याने बघितली, तिची चालढाल कदकाठी बघितली, तिचा गोरा रंग बघितला आणि त्याच्या तोंडाला पाणी आलं आणि त्याने विचार केला, हा तर खूप चांगला माल आहे. तेव्हा तो बडबडला की यार खूप कडक माल आहे. तर त्याच्या सहकार्याने विचारलं, वस्तात कोणाची बात करता, कुठला कडक माल मिळाला, कुठली पोरगीवरी तुम्हाला मिळाली? तो म्हणाला, यार पोरी नाही, ही बघा ही मुलगी किती सुंदर आहे यार, असा माल जर मिळाला तर मग आयुष्य सफल होईल. त्या दिवसापासून तो डॉक्टर प्रियांशीचे स्वप्न पाहू लागला, तिला मिळवण्याची इच्छा बाळगू लागला आणि मग दररोज तो अनेकदा टोल प्लाझावर, कधी सकाळी तर कधी संध्याकाळी येऊन तो तिथून जायचा, तर तिथे चहा पिण्याच्या बहाण्याने थोडा वेळ थांबायचा आणि तो अनेकदा डॉक्टर प्रियांशीला बघायचा. अशाच प्रकारे तिची तो रेकी करू लागला. ती कुठे जाते, नेमका वेळ येण्याचा काय आहे, जाण्याचा काय आहे, त्याने खूप लवकर कळून घेतले की सकाळी ही येते 9-10 वाजता आणि इथे स्कूटर पार्क करून निघून जाते आणि संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान कधीही ती इथे येते. बस 4ही मित्रांनी मिळून धक्कादायक प्लॅन बनवला, जसं की डॉक्टर प्रियांशी रात्रीच्या वेळी परत येईल, कारण हिवाळ्याची रात्र होती, डिसेंबर महिना होता, तर ते तिला आपल्या कामात वापरून घेतील. रात्रीच्या वेळेमुळे कुणी त्यांच्याजवळ येणार नाही आणि अंधार होतो, ते या अंधाराचा फायदा घेऊन तिला उचलून घेऊन जातील. बस याच विचाराने तो अंमल करू लागला आणि त्या दिवशी 9 डिसेंबरची तारीख होती. त्या रात्री त्यांना संधी मिळाली, कारण ते संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वीच येऊन उभे राहिले होते आणि सर्वप्रथम येऊन त्यांनी ते काम केले की एक खेळाने डॉक्टर प्रियांशीच्या स्कूटरला त्यांनी टायर पंक्चर केलं होतं. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिला यायला वेळ लागला होता आणि 7 वाजता जेव्हा आल्यावर तिने पाहिलं की तिच्या स्कूटरचा टायर पंक्चर आहे, तेव्हा ती घाबरली.
आता इतक्या रात्री ती कुठे पंक्चर काढणार होती? आता हे 4 जण तिच्यावर नजर ठेवून होते. बस एका सहानुभूतीच्या नात्याने ते तिच्याजवळ येतात आणि तिची मदत करण्याची विनंती करतात. खूप वेळानंतर डॉक्टर प्रियांशी मान्य झाली आणि ते स्कूटरचे चाक काढून त्यातील एक माणूस घेऊन जातो आणि मग तो काही वेळानंतर इकडे तिकडे फिरून परत माघारी येतो. तो फक्त रात्र काळी होण्याची वाट पाहत होता. थोडा आणखी वेळ गेला तर आणखी सोयीस्कर होईल आणि बस थोडा इकडे तिकडे फिरून जेव्हा तो परत येतो तेव्हा तो येऊन डॉक्टर प्रियांशीला सांगतो, मॅडम तो टायर पंक्चरवाल्याचं दुकान बंद झालं आहे. पण त्याच्या आधी ती आपल्या बहिणीसोबत फोनवर बोलत होती आणि तिने फोन कट केला होता. फोन करता करता तिला वाटलं, आनंद झाला की टायर बनून आला आहे, पण तो बरोबर नव्हता. म्हणून तो अशाच इकडे तिकडे फिरून भरकटून आला होता. त्यानंतर वेळ न घालवता त्या चौघांनी डॉक्टर प्रियांशीला तिथेच दबोचलं आणि तिचे हातपाय धरले, एकाने तिचं तोंड धरलं आणि तिला ओढत ओढत मागच्या शेतात नेलं आणि तिच्याबरोबर मग बारीबारीने त्यांनी आपली वासना शांत केली. आपल्या हौसेची तहान भागवली. प्रथम एकाने, मग दुसऱ्याने, मग तिसऱ्याने, मग चौथ्याने. जोपर्यंत चौथा झाला म्हणजे शेवटचा त्याने आपला समाधान मिळवलं. तिच्याबरोबर तो वासनेचा खेळ करतो तोपर्यंत पहिल्याचा वासनेचा म्हणजे त्या कालावधीत त्यांना सुमारे तास अर्धा तास तर झाला होता. आणि मित्रांनो, जो निरोगी चांगला माणूस असतो अर्ध्या तासानंतर त्याला दोबारा त्याची जी शक्ती असते ती जागृत होते, त्याला दोबारा प्रतिक्रिया होऊ लागते. त्यानंतर मग जो पहिला होता त्याने जो तिच्याबरोबर बलात्कार केला होता तो दोबारा तिच्याबरोबर म्हणजे एकूण मिळून त्या मुलीबरोबर त्यांनी 3 राऊंड केले. म्हणजे चौघांनी 3-3 वेळा तिच्याबरोबर बलात्कार केला. तिची अवस्था इतकी बिघडली होती की तिला चालता फिरता देखील अवघड झालं होतं. जेव्हा तिने सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर ही वाईट हालचाल केली, ही घाणेरडी हालचाल केली, आता माझ्याबरोबर फसवणुकीने बलात्कार केला, आता मी कोणाला काय तोंड दाखवणार आणि मी तुम्हाला पोलिसांच्या हवाली करेन, तेव्हा ते घाबरले आणि पोलिसांच्या धमकीमुळे त्यांनी तिचे तोंड बंद करून तिचा गळा दाबला आणि तिची तिथेच हत्या केली. हत्या तर त्यांनी केली, पण हत्या केल्यानंतर ते 4 जण खूप परेशान होतात. आता या बॉडीचं काय करायचं? पण त्यातील एक माणूस पेट्रोल पंपावर जातो कारण त्यांचा ट्रक तिथे होता. त्यानंतर एक बाटली काढून तो पेट्रोल पंपावर गेला, त्यात पेट्रोल भरून आणलं आणि त्या मुलीची बॉडी म्हणजे जी डॉक्टर प्रियांशी होती ती त्यांनी आपल्या गाडीमध्ये टाकली आणि मग तिथून ते निघून गेले. आणि मग बँगलोर हैदराबाद हायवेवर पुढे 25 ते 30 किलोमीटर जाऊन ते एका बाजूला आपला ट्रक लावतात. तिथे तिची बॉडी उतरवतात आणि एका पुलाखाली नेऊन तिच्यावर तो पेट्रोलचा बाटली भरून आणलेली असती ते टाकतात आणि इकडे तिकडे काही लाकडं गोळा करतात आणि तिथे तो पेट्रोल शिंपडून आग लावून टाकतात. आग लागल्यानंतर तिला जड सोडून ते आपल्या ट्रकमध्ये बसतात आणि तिथून पळून जातात. सकाळी ती जळलेली बॉडी जेव्हा शेतात लोक काम करायला आले तेव्हा त्यांना तिथे दिसली आणि त्यांनी शमशाबाद पोलीस स्टेशनला याची खबर दिली. जेव्हा शमशाबाद पोलीस स्टेशनला पोलिसांना शंका आली की कुठे तीच मुलगी तर नाही ना, तिचे आई वडील रात्रभर तिचा शोधत घेत होते. पुढे काही लोकांनी तिला अपहरण केलं आणि तिच्याबरोबर बलात्कार, म्हणजे त्यांनाही ती शंका होती, त्यांनाही तो संशय होता जो बहुतेक अशा प्रकरणात होतो. आणि बस याच भीतीने त्यांनी तिच्या आईवडिलांना बोलावलं. तिच्या आईवडिलांनी येऊन तिची ओळख करून दिली. त्यानंतर मग जे घडलं मित्रांनो, येथे दिल्लीत निर्भया कांड झाला होता. त्यांना जी शिक्षा मिळाली ती खूप दिवसांनी म्हणजे 7 ते 8 वर्षांनी मिळाली. पण तिथे असं नाही, तिथे 10 दिवसाच्या आत ऑन द स्पॉट त्यांना शिक्षा मिळते. ती कसे? ते असं होतं की जेव्हा ते 4 लोक पकडले गेले तेव्हा गुन्ह्याची जागा दोबारा दाखवण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही मुलीला घेऊन गेला, कुठे घेऊन गेला, कसं घेऊन गेला आणि मग कसा बलात्कार केला आणि तिचा मृतदेह कुठे जाळला, यासाठी या प्रकरणाची संपूर्ण पुष्टी करण्यासाठी पोलीस त्यांना घेऊन गेले होते. सुमारे 10 दिवस गेल्यानंतर जेव्हा त्यांचा रिमांड चालू होतो, आता त्या चौघांनाही जेव्हा गुन्ह्याची जागा, गुन्ह्याच्या ठिकाणी नेलं म्हणजे जिथे त्यांनी बलात्कार केला होता तिथून मग त्यांनी बॉडी जिथे उचलून नेली, जिथे त्यांनी बॉडी जाळली, तिथे जेव्हा ते पोचले सुनसान जंगलात, तर आता त्यांच्या मनात
चारही लोक एकमेकांकडे इशारा करतात आणि त्यांच्या मनात तिथून पळून जाण्याचा विचार येतो. ते चारही जण पळून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पोलीस अधिकारी त्या चारही नराधमांचा एन्काउंटर करतात. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.